धुळे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। धुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। महापालिकेच्या वतीनं नालेसफाई झाली नसल्यानं रुग्णालय परिसरात पाणी साचलंय। वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। रुग्णालयाचा हा संपूर्ण परिसर आहे, पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यातूनच वाहन चालकांनाही वाट काढावी लागले। रुग्णालय परिसरात हा सगळा प्रकार असल्यामुळे रुग्णांना सुद्धा याचा त्रास होतोय। हवामान खात्याच्या वतीने धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि आज रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। या हंगामातला सर्वाधिक मोठा पाऊस आज पडलेला आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्यातल्या जे काही शहरातील रस्ते आहेत या रस्त्यांमध्ये सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। विशेष म्हणजे जिल्ह्याभरातला शिरपूर असेल, शिंदखेडा असेल, या ठिकाणी हवामान खात्याच्या वतीने या ठिकाणी 100 मिलीमीटर पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। हा जो पाऊस आहे हा पाऊस जिल्हावासियांनी जे काही शेतकरी यांना दिलासादायक ठरणार आहे। मनीष मासोडे, TV9 मराठी, धुळे।